रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. माऊली आज संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य, त्यांचे लेखनिक संताजी जगनाळे महाराज यांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. अभंग घेण्याचं कारण असं, संताजी तुकाराम महाराजांचे अभंग लिहिता लिहिता स्वतः सुद्धा काही अभंगांच्या रचना करत. संताजींचा जन्म 8 डिसेंबर 1624ला झाला. जे 8 डिसेंबरला त्यांची जयंती आहे आणि त्या कारणे आपण हा त्यांचा अभंग निवडलेला आहे. पाहूया या अभंगामध्ये संताजी जगनाळे महाराज काय म्हणतात ते. अभंग असा आहे पहा. सगुण हा घाना घेऊनी बैसलो, तेली जन्मा आलो घाना घ्याया. नाही तर तुमची आमची एक जात, कमी नाही त्यात अनुरेणू. संतू म्हणे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधोनिया पाहे. संतू म्हणे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधोनिया पाहे. तेव्हा असे संताजी जगनाळे महाराज, वडील विठोबा जगनाळे आणि आई मधाबाई, लहानपणापासून घरामध्ये धार्मिक वातावरण, विठ्ठलाचे भक्त, पंढरीचे वारकरी. संतू छोटा असताना मग तेलाचं घर म्हटल्यानंतर तेलाचा व्यवसाय, तेल घाणा त्यांच्या घरी होता आणि व्यापार म्हटल्यानंतर हिशोब आलाच पाहिजे आणि हिशोबापुरतं लिहिणं वाचणं संताजी शिकले. त्यांचं अक्षर अगदी मोत्यासारखं होतं आणि ते सुद्धा धार्मिक वृत्तीचे होते. भजन कीर्तनाची आवड होती. कीर्तनामध्ये जात. असंच एक दिवस संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये ते गेले आणि तुकाराम महाराजांचेच होऊन गेले. तुकाराम महाराजांसोबत राहायला लागले. प्रत्येक कीर्तनामध्ये त्यांच्यासोबत राहिले आणि नंतर त्यांच्या टाळकरी झाले. 14 टाळकऱ्यांपैकी एक. आणि पुढे त्यांचे लेखनिक झाले. संत तुकाराम महाराजांचे अभंग जे आहेत, हे अभंग लिहिण्याचं काम त्यांनी केलं. संत तुकाराम महाराज शीघ्र कवी होते. अगदी चालता बोलता त्यांचे अभंग हे त्यांना येत असत, ते सांगत असत आणि संताजी ते लिहून घेत असत. असे संताजी, त्यांचा अभंग ज्यामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया. सगुण हा घाना घेऊनी बैसलो, तेली जन्मा आलो घाना घ्याया. संताजी म्हणतात, सगुण म्हणजे दिसणारा, गुण असणारा, मूर्त रूपामधला. सगुण आणि निर्गुण दोन आहेत. भक्तीचे सुद्धा 2 मार्ग आहेत. सगुण भक्ती म्हणजे आपली इष्ट देवता आपल्या समोर ठेवायची, त्याची मूर्ती म्हणा किंवा एखादा फोटो म्हणा, प्रतिमा म्हणा, आणि त्याची पूजा करायची. ते झाली सगुण भक्ती. आणि निर्गुण निराकार परमेश्वर. सगुणाकडून निर्गुणाकडे मग जाता येते. परमेश्वर जो आहे तो निर्गुण निराकार आहे. परंतु तसं आपलं मन एकाग्र आपण करू शकत नाही. अगदी निराकार रूपाची भक्ती आपण करू शकत नाही सहजासहजी. त्यासाठी सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं आवश्यक असते. सगुणाकडून निर्गुणाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे. तसं संताजी म्हणतात की मी सगुण रूपामधला, मूर्त रूपामधला घाना जो आहे तो घाना घेऊन बसलेलो आहे. आणि पुढे म्हणतात, तेली जन्मा आलो घाना घ्या. मी तेली म्हणून जन्माला आलेलो आहे. आणि कशासाठी? तर घाना घेण्यासाठी. घाना घेण्यासाठी. आता घाना म्हणजे काय? तर घाना अनेक अर्थात घाण्याचे. एखाद्याचं वर्तन जर पटत नसेल तर काही लोक म्हणतात त्याचा घाना केला. घाना केला म्हणजे त्याला अद्दल घडवली.
त्याला चिरडून टाकलं किंवा त्याच्याकडून त्याच्याच्याने होत नाही असं काम त्याला सांगितलं, त्याला नामोहरम केलं, त्याला पिळलं, हा एक अर्थ. त्यानंतर दुसरा घाना भरणे. लग्न समारंभामध्ये अगदी सुरुवातीलाच हा विधी करतात घाना भरण्याचा. यामध्ये उखळामध्ये हा जो घाना, यामध्ये सुद्धा उखळ दिसते आहे तुम्हाला, आणि त्यामध्ये एक लठ आहे. तेव्हा उखळामध्ये हळद काढतात, त्याचप्रमाणे काही धान्य काढतात, धान वगैरे, आणि हे साग्र संगीत असते. हे करत असताना पूजा वगैरे केली जाते, विधी पार पाडला जातो, गाणी वगैरे म्हटली जातात, आणि तो जो भाग आहे त्याला, तो जो विधी आहे त्याला म्हणतात घाना भरणे. अगदी श्रीकृष्णाच्या विवाहामध्ये सुद्धा घाना भरण्याच्या विधीचं वर्णन आहे. आणि आता तर घाना भरणे, हळद कांडणे वगैरे हा एक समारंभ म्हणून साजरा केला जातो, माहिती आहे तुम्हाला. तेव्हा घाना भरणे हा एक विधी, तो घाना. त्यानंतर दुसरे या ठिकाणी संताजी महाराजांना जो घाना म्हणायचा आहे तो घाना हा तेल घाना, लाकडी घाना, ज्याचा लट जो आहे तो एक जोखड त्याला जोडलेला असते आणि त्याला बैल जोडलेला असतो. बैल फिरतो, त्याच्यासोबत ते जे लठ आहे तो लठ त्यामध्ये फिरतो, आणि त्यामध्ये ज्या तेलबिया टाकलेल्या आहेत त्या चिरळल्या जातात आणि त्यापासून तेल गाळलं जाते. असा हा तेल घाना, तेल गाळण्याचा घाना, तेल काढण्याचा घाना, असा घाना घेऊन मी बसलो आहे असं संताजी म्हणतात. संताजी महाराजांना असं सुद्धा म्हणायचं आहे की मी घाना घ्याया, तेली जन्म आलो घाना घ्याया. तेली म्हणून जन्माला आलेलो आहे, तेल्याच्या घरी जन्म झाला म्हणून, आणि घाना घ्याया हे या अर्थानं सुद्धा म्हणतात की हा जो प्रपंचरूपी भवसागर आहे यामध्ये गोल 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 मी फिरतो आहे, घाना घेतो आहे. महाराजांना म्हणायचं आहे आपण सुद्धा यामध्ये फिरत असतो, यामधून मुक्तता नाही, हे सुद्धा संताजी महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे. घाना घ्याया जन्म आलो. पुढे महाराज काय म्हणतात पाहूया. आता इथे तेली म्हणून जन्म आलो हे तर सांगतातच, आणि कशासाठी आलो तर घाना घेण्यासाठी जन्माला आलो. आणि प्रत्येक जणच हा घाना घेत असतो, प्रपंचाच्या भोवती फिरत असतो का नाही. एखादा नाही म्हणत असेल तर तो खोटा बोलतो, बरोबर आहे ना माऊली. खोटा बोलतो, फिरावंच लागते प्रपंचासाठी. प्रत्येकाला काही ना काहीतरी हातपाय हलवावे लागतात, काही ना काहीतरी करावं लागतेच. केलं नाही तर आई वडील सुद्धा रिकाम जर मूल असेल मोठा झाल्यावर, विशिष्ट वयानंतर तो जर घरात बसून राहत असेल तर त्याला चांगलं पाहत नाहीत, त्याला म्हणतात काहीतरी काम कर. तेव्हा प्रपंचामध्ये काही ना काहीतरी करावं लागतेच, हातपाय हलवावे लागतातच प्रपंच चालवण्यासाठी. त्यालाही घाना घेणे असं आपण म्हणू शकतो, त्याला सुद्धा हेच म्हणता येईल. आपण प्रत्येकजण हा घाण्याच्या भोवती या संसाररूपी भवसागरामध्ये फिरत असतो असं संताजी महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे माऊली. पुढे महाराज म्हणतात नाही तर तुमची आमची एक जात, कमी नाही त्यात अनुरेणू. आता तो जो काळ होता 1624 मध्ये जन्म झाला, म्हणजे 17व्या शतकामध्ये उच्चवर्णीय जे लोक आहेत, हे उच्चवर्णीय लोक या खालच्या जातीमधल्या लोकांना, त्यांच्यापेक्षा खालचे ते कनिष्ठ समजल्या जातींना हे त्रास देत, त्यांना हिणकस वागणूक देत. अहो, आमच्या अगदी लहानपणामध्ये आमची आत्या आणि आजी सांगायची, आज मी 65 वर्षाचा आहे, म्हणजे
मी 10 वर्षाच्या असतानाच ते आठवते की आजी सांगायची की इथे ते बसायचे, ओट्यावर बसलेले असायचे सावकार गावामधले, आणि त्यांच्या समोरून कोणतीही स्त्री चप्पल घालून जायची नाही. चप्पल हाती घ्यायची, ते बसलेले असले तर चप्पल हाती घ्यायची आणि चप्पल हाती घेऊन डोक्यावर पदर घेऊन खाली मान घालून स्त्रिया त्यांच्या समोरून जायच्या, चप्पल घालून नाही चालायच्या त्यांच्या समोरून. हे असं होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या सांगत बसत नाही. तेव्हा तो काळ होता. आणि म्हणून संताजी महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, नाही तर तुमची आमची एक जात, कमी नाही त्यात अनुरेणू. आता मी तेलाच्या घरी जन्म आलो, आमच्या घरी घाणा आहे, आम्ही तेल काढतो आणि म्हणून तेली झालो. नाहीतर काय, नाहीतर तुमची आणि आमची एकच जात आहे, काही फरक नाही. अनुरेणू इतका सुद्धा फरक त्यामध्ये नाही. जाती ज्या आहेत, ह्या जाती परमेश्वराने निर्माण केल्या का? नाही माऊली, नाही. ह्या जाती ज्या आहेत ह्या निर्माण केलेल्या आहेत मानवानं. काही हुशार लोकांनी जातीचं लेबल लावलं व्यवसायाला, आणि त्याची जो व्यवसाय केला ती त्याची जात झाली. तेली तेल काढतात म्हणून तेली. कुंभार मातीची मडकी घडवतात म्हणून ते कुंभार. माळी काम म्हणजे बाग बगीचा करत असतील तर ते माळी. असे व्यवसायानुसार जातीची निर्मिती झाली. व्यवसाय, त्यावरून जातीचं लेबल लावलं गेलं. ईश्वरानं जाती निर्माण केल्या का नाही? आणि तसं असतं तर जातीचा ठप्पा असता कुठेतरी की हा तेली, हा माळी, हा अमुक जातीचा, हा कुंभार किंवा हा कुणबी, ज्या कोणत्या जाती असतील त्या सर्वच. जो ज्या घरात जन्माला येतो ती त्याची जात. त्याचं स्वतःचं काही कर्तृत्व असते का त्यामध्ये? नाही. त्याचं स्वतःचं कर्तृत्व नाही. तिथे जन्माला आला ती त्याची जात झाली. ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला ब्राह्मण जात झाली. स्वतः काही केलं का? नाही. आपण तेल्याच्या घरी जन्म आलो तेली झालो. आपण काही आहे का? आपला काही हात आहे का त्यामध्ये? नाही. तेव्हा ह्या ज्या जाती आहेत, ह्या जाती कशा निर्माण झाल्या तर व्यवसायानुसार निर्माण केले गेले. व्यवसाय, ज्याचा जो व्यवसाय ती त्याची जात झाली आणि मग ती चिटकली. आता ती जाता जात नाही, ती जात. काही केलं तरी ती आता जात नाही आणि तिला आपण आता जात म्हणतो. तेव्हा नाही तर तुमची, आता संताजी महाराज मात्र समानतेची शिकवण देतात या ठिकाणी. नाही तर तुमची आमची एक जात, कमी नाही त्यात अनुरेणू. मी तेल्याच्या घरी जन्म आलो म्हणून तेली झालो, नाही तर तुमची आणि आमची जात कशी आहे? एकच आहे. त्यामध्ये काही कमी नाही, तसूभरही कमी नाही. अनुरेणू एवढा सुद्धा फरक नाही. सर्व आपण सारखेच आहोत असं महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे. मग जातच नाही तर धर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा महाराजांचं तेच म्हणणं आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढे महाराज काय म्हणतात पाहूया. संतू म्हणे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधून या पाहे. संतू म्हणे म्हणजे संतांची जगणारे महाराज म्हणतात की मानव समाज एक आहे आणि त्यामध्ये विधात्यानं, निसर्गानं जी उन्नती झाली, टप्प्याटप्प्यानं जे प्रगती होत गेली, त्यामध्ये दोन जाती त्यामध्ये निर्माण झाल्या. निसर्गाने निर्माण केल्या, विधात्यानं त्या निर्माण केल्या, ईश्वराने निर्माण केल्या असं आपण म्हणू शकतो. आणि त्या म्हणजे एक स्त्री आणि दुसरं पुरुष. एक स्त्री आणि दुसरी जात कोणती? पुरुष. मग धर्म, जात ह्या नंतरच्या गोष्टी आहेत.
ह्या मानवानं निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, मानव निर्मित आहेत. आता धर्म जे आहेत हे भक्तीचे मार्ग सुचवणारे आहेत, वेगवेगळे धर्म. शेवटी जर सार पाहिला प्रत्येक धर्माचा तर तो एकच आहे, ईश्वराची प्राप्ती. तेव्हा काही असलं तरी महाराजांना या ठिकाणी काय म्हणायचं आहे तेवढंच आपण पाहूया. संतू म्हणे जाती दोनच ते आहे, स्त्री आणि पुरुष शोधनिया पाहिजे. संताजी म्हणतात की जाती फक्त दोनच आहेत. कोणत्या? तर स्त्री आणि पुरुष, ज्या विधात्यानं निर्माण केलेल्या आहेत. आपण सर्व त्याची लेकरं आहोत, ईश्वराची लेकरं आहोत. सर्वांच्या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे, भगवंताचा वास आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी अंश आहे, भगवंताचा अंश आहे. आता यामध्ये वृत्ती जी आहे ती वृत्ती प्रत्येकाची भिन्न आहे. त्यामध्ये मग जात धर्म काही नसते. जे लोभी आहेत किंवा ज्यांची दुष्ट प्रवृत्ती आहे अशा लोकांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर यांचा कोणतीही जात नसते, कोणताही धर्म नसतो, कोणतेही नाते सुद्धा नसतात. लोभापुढे त्यांना काहीही दिसत नाही. त्यांना दिसते फक्त स्वतःचा स्वार्थ. स्वतःचा स्वार्थ त्यांना दिसतो आणि या स्वार्थापायी मग ते आई वडिलांना सुद्धा लुबाडायला मागं पुढं पाहत नाही. त्यांच्याशी सुद्धा असत्य वचन बोलायला मागं पुढे पाहत नाही. आणि त्यांची ते वेगळीच वृत्ती, त्या वृत्तीची जमातच वेगळी असं आपण म्हणूया. सज्जन आहेत ते सज्जन असतात. अति लोभी व्यक्ती मात्र लोभापायी नाते गोते सर्व विसरून त्यांचं इच्छित जे आहे ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. मग जात कोणती असू दे. उलट जवळच्या लोकांना हे जास्त फसवण्याचा प्रयत्न करत असतात. जवळच्या लोकांना फसवतात कारण जवळचा विश्वास ठेवतो. दूरचा असला तो विश्वास ठेवत नाही, तो अनेक चौकशा करतो आणि सहसा फसत नाही. आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक मात्र फसवत असतात. मग ते आता मला सांगा, इथे जात आली का कोणती नाही. आपलेच आपल्याला फसवत असतात, परंतु आपलेच आपल्याला तारणारे सुद्धा असतात. तेव्हा हेच महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे की जाती ज्या आहेत ह्या जाती दोनच आहेत, स्त्री आणि पुरुष. सर्व मानवजात ही समान आहे. असलंच तर त्यामध्ये मग दृष्ट प्रवृत्तीचे आणि सृष्ट प्रवृत्तीचे म्हणजे सज्जन लोक, दुष्ट आणि सज्जन, दुर्जन आणि सज्जन अशा भेद त्यामध्ये करता येईल. आणि मग तिथे धर्म नाही, जात नाही, काही नाही. प्रत्येकामध्येच ते आहेत, प्रत्येक जातीमध्ये आहेत, प्रत्येक धर्मामध्ये आहेत. दोन्ही प्रकारचे लोक आहेत. परंतु दुर्जनांची संख्या ही कमी असते, सज्जनांची जास्त असते. परंतु सज्जन एकत्र येत नाहीत माऊली आणि चटकन या मूर्खांवर विश्वास ठेवतात, त्यामुळे ते फसतात. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्या महाराजांना सुद्धा हे सांगायचं आहे की मानवामध्ये भेदभाव करू नका, सर्व समान आहेत, सर्वांच्या ठाई ईश्वराचा वास आहे. हेच संताजी महाराजांना सांगायचा हा संदेश विश्वाला द्यायचा आहे, जगाला द्यायचा आहे. जे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं, माऊली म्हणतात हे विश्वची माझी घरं. तेव्हा अशी सर्व संतांची शिकवण जर पाहिली तर सारखी येते, सारखेपणा त्यामध्ये आहे, एक वाक्यता त्यामध्ये आहे. तेव्हा असा हा संताजी जगनाळे महाराजांचा अभंग आपण पाहिला. तेव्हा यामध्ये सांगत असताना काही चुकलं वगैरे असेल किंवा मी जास्त बोललो असेल तर माऊली मला मोठ्यापणाला माफ करावं अशी आपणा सर्वांना विनंती करतो. कोणाचा अपमान जर झाला असेल चुकून तर नक्कीच अपमान करायचा माझा कोणाचा हेतू नाही. सर्व ईश्वराच्या ठाई माझ्या ठिकाणी आहेत. मी सर्वांना हात जोडून नमस्कार करतो, सर्व मानव जातीला वंदन करतो, त्रिवार अभिवादन करतो. तेव्हा रामकृष्ण हरी माऊली एकदा हा अभंग पाहूया. सगुण हा घाना घेऊन बैसलो, तेली जन्म आलो घाना घ्याया,
नाही तर तुमची आमची एक जात, कमी नाही त्यात अनुरेणू. संतू म्हणे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधून या पाये. संतू म्हणे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधून या पाहे. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.